तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडले यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली। गावागावात जाऊन लोकांना महायुती सरकारच्या योजना समजावून सांगत मतदान मागत असून या जन आशीर्वाद यात्रेत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत प्रचाराचा धडाका सुरू केलाय। तर आमदार विजय रहांगडले हे 2014 पासून तिरोडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून अनेक विकास कामं त्यांच्याकडे झाल्याचं विजय रहांगडले हे मतदारसंघात पोहोचतात त्यांचे ठिकठिकाणी लोक स्वागत करतात। आपलाच विजय होईल असा विश्वास आमदार विजय रहांगडले यांनी व्यक्त केला आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। विजय रहांगडले प्रचारासाठी या ठिकाणी आलेला आहे, काय सांगाल? आप देख रहे हैं कि जितना अभूतपूर्व प्रतिसाद इस इलेक्शन में हमारे आमदार साहब विजय भाऊ रहांगडले जी को मिल रहा है और ये निश्चित रूप से महायुति का प्रचंड विजय की ओर हम आगे बढ़ रहे हैं। किती दिवस झाले प्रचाराला जवळपास आणि कसा प्रतिसाद याविषयी आपल्याला मिळतो? आपण तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणुकीत उभे आहात। 5 तारखेपासून सातत्याने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जन आशीर्वाद पैदल यात्रा काढून प्रत्येक गावात फिरतो आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदाता बंधू भगिनी आणि लोकांच्या मिळत आहे। काय प्रमुख मुद्दे या ठिकाणी आपण निवडणुकीत ठेवतात लोकांसमोर? काय प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक करतात? विकास हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। युती शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाले आहेत। तो विकास कामं आणि योजनेच्या माध्यमातून लोकांना सक्षम करण्याचं जी युती शासनाच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोहोचत आहे त्या योजना पोहोचवल्या आहेत आपण आणि त्या अनुषंगाने सर्व जनता ही युती शासनाच्या कार्यावर खुश आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही लोकांपर्यंत जात आहोत, लोकांना मतदान मागत आहोत। लोक भरभरून आशीर्वादसुद्धा देत आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदाताचा आम्हाला मिळत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।